औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत आता धुसफूस वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. उमेदवारी दिल्यानंतर मवियातील घटक पक्षांनी एकमेकांवर नाराजी राज्यात व्यक्त करत असतानाच सोलापुरात देखील तशीच काही परिस्थिती आता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. आम्हाला विश्वासात न घेता वसंत देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली, त्यामुळे आम्ही वसंत देशमुख यांना मतदान करणार नाही. देशमुख यांना उमेदवारी देणे म्हणजे निवडणुकीतून माघार घेण्यासारखेच आहे. देशमुख यांची उमेदवारी होऊच शकत नाही. बहिष्कार टाकू, पण वसंत देशमुख यांना मतदान करणार नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माझा तसेच माझ्या पदाधिकाऱ्यांचा केसाने गळा कापला असे मत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केले आहे. तर दुसऱ्या बाजूला मी अद्याप माझी भूमिका जाहीर केलेली नाही. काही प्रमाणात नाराज असलो तरी पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरविणार असल्याचं करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे म्हणत आहेत. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार उमेदवार वसंत देशमुख यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत शुक्रवारी सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. एकीकडे वसंत देशमुख हे मित्र पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटीत व्यस्त असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील काही आमदारांनी वसंत देशमुख यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरही सडकून टीका केल्याचं आता समोर आलं आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.